फक्त नाही परवडत नाही आपल्याला. एवढी गर्दी आता इथं उभा राहायला पण जागा नाहीये. कसं तरी पुढं पुढं चाललोय आम्ही. मेन गुरुजी येते. अवघ्या 5 मिनिटात दर्शन घडवून आणणारा एकमेव माणूस. चलो हमारे भैया ड्राइविंग करते हुए. क्या नाम भैया आपका? अभी करो भैया आप यार. अपने नाम में कंफ्यूज हो रहे हो. अभी कर रहे हो आप. आपला अभी. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन ब्लॉग मध्ये. आज आम्ही मित्र चाललोय उज्जैनला आणि दर्शन घेणार आहोत श्री महाकालचं. आता आम्ही थोड्या वेळात निघतोय. तुम्ही बघू शकताय बॅग वगैरे भरायचा कार्यक्रम चालू आहे इथं. आपल्यासोबत किरण दादा पण असणार आहेत आणि आमचे अजून 2 मेंबर चेअरमन आणि बस शेट खाली आमची वाट बघतायत. आता आम्ही खाली निघालोय आणि लगेचच निघू उज्जैनच्या मार्गाने. जय श्री महाकाल. आमचे चेअरमन साहेब यांनी आता नवीन गाडी घेतली. हे आमचे बस शेट. जय श्री महाकाल. जय श्री महाकाल. फायनली आम्ही चाललोय आता उज्जैनच्या दिशेने. खरं तर निघायचं होतं 2 वाजता. आता जवळपास 4 वाजलेत. पण काही टेन्शन नाही, आपल्या बरोबर चेअरमन आहेत गाडी चालवायला. 2 तास असेही कव्हर करून टाकतील. हो, सोबत आहेत बस शेट, किरण सर, आर्किटेक्ट, इंटिरियर डिझायनर किरण. जय श्री महाकाल. जय श्री महाकाल. चला, जय श्री महाकाल. ही गाडी बघू शकताय तुम्ही, काय हालत झाले. 2 ते 3 तासाच्या प्रवासातच ही हालत झाली. जस्ट इथं चहा वगैरे झालाय आमचा. मस्त लेमन टी होता. बस शेटने आणले लेमन टी, बडीशेप, स्पेशल बडीशेप. स्पेशल बडीशेप. खाऊन बघा आणि मग सांगा. ऑर्डर द्यायची असेल तर आपण ब्लॉगवाले विचार करतात हे पोचले की नाही, पण झोपले की नाही, कुठे झोपले रात्री उशिरा आम्ही धुळ्याजवळ पोचलोय आता. आणि रात्री आम्ही उशिरा झाल्यामुळे इथं स्टॉप घेतलेला हॉटेलमध्ये. आणि शिव पंजाब या नावाने हॉटेल आहे. छान हॉटेल होतं. तिथं आता आम्ही स्टॉप घेऊन सकाळी लवकर परत एकदा उज्जैनच्या दिशेने मार्गस्थ होतोय. गुड मॉर्निंग. बस शेट तुम्ही फ्रेश आहे ना एकदम? ओके. म्हणजे आता आळस बेळस काय नाही? नो, नथिंग ना. चला. एमपीत आता आम्ही एंटर केलंय. कंटिन्यू गाडी चालवली आहे या माणसाने. कंटिन्यू. कसा आहे स्टॅमिना? जस्ट एंटर केले आता आम्ही उज्जैन मध्ये. आणि हे आमचं जस्ट हॉटेलमध्ये आपण एंटर करतोय. फेवरेट हॉटेल. हे फेवरेट हॉटेल आहे आमचं. म्हणजे जास्त करून चेअरमन जेव्हा इथे येतात तेव्हा याच हॉटेलमध्ये राहतात. दुसरं हॉटेलच कुठलं जय पसंत श्री नाही. महाकाल. जय श्री महाकाल. मस्त हॉटेल आहे, 1 नंबर.
काय तेच लास्ट टाइम होतं त्याच. जस्ट आता पोचलोय आम्ही. आता मस्त फ्रेश वगैरे होतो, आवरतो आता आणि निघू मग लगेचच दर्शनाला. आणि आम्ही आता आज इथं आलोय तर आम्हाला आज कळालंय की आज श्री महाकालांची श्रावणाच्या आधी जी नगर परिक्रमा असते ती पहिली नगर परिक्रमा आज आहे. संध्याकाळी 4-5 वाजता ती चालू होईल, त्यामुळे आम्ही ती पण अटेंड करणार आहे. आणि आजच दर्शन करता आलं तर दर्शनही करू, नाहीतर उद्या सकाळी दर्शनाचा प्लॅन करू लगेच. कशी वाटली बाई रूम? मस्त चांगली आहे ना? जबरदस्त. इंटरनल कनेक्ट आहे, दाखव ना. कुठला आपल्याला? नाही हे हा हे बघा कनेक्टेड. कसं आहे जादू, जास्त फिरून जायचं काम नाही. कंटाळाच जातो डायरेक्ट उज्जैन मध्ये आल्यावर. आता मंदिरात गेल्यावर तर विषयच नाही, एक नंबर. पाय दाबत होता का? दाबकी दाब दाब दाबकी. मस्त आता आवरून वगैरे झालंय आमचं, सगळे फ्रेश वगैरे झालेत. काही जण होत आहेत अजून फ्रेश. आता थोड्याच वेळात म्हणजे नगर परिक्रमा चालू झालेलीच असेल. आता आम्ही त्या ठिकाणी पोचतोय थोड्याच वेळात. आणि नगर परिक्रमेत आम्ही तिथं फिरून महाकालांचं दर्शन घेतो आणि तुम्हाला देखील दाखवतो महाकालांचं दर्शन. श्रावण महिन्याच्या सुरुवातीला ज्या नगर परिक्रमा होतात त्यातली आजची ही पहिलीच नगर परिक्रमा आहे. आणि ज्या दिवशी आम्ही इथं पोचलोय तर बघूया, जाऊया तिथं. आणि नगर परिक्रमा कशी असते, भव्य दिव्य तर असेलच, श्री महाकालांची नगर परिक्रमा आहे. तर बघूया, दर्शन घेऊया आणि तुम्हाला देखील दाखवतो. काय रे, बोर झाला का? बोर झाला का नाही झाला? कशासाठी? कधीपासून आवरून बसलाय मग एक्साइटेड? 2 तास झाले. गाडी आता इथं पार्किंगलाच पार्क करतोय आम्ही. आणि इथून आता रिक्षानी थोडंसं पुढे जायला लागेल आम्हाला, कारण भरपूर गर्दी आहे आज नगर परिक्रमा असल्यामुळं. ही इथली रिक्षा आहे अशी. आणि इथं आपण बसलोय, आता चाललोय नगर परिक्रमेला. जय श्री महाकाल. पहली नगर परिक्रमा है ना? आज की पहली है, आज की शाही सवारी है. ये मतलब सोमवार के सावन का पहला सोमवार है. अच्छा, ये शाही सवारी होती है. एवढी गर्दी आहे आता इथं, उभा राहायला पण जागा नाहीये. कसं तरी पुढं चाललोय आम्ही. बघूया आता हळूहळू सवारीचं दर्शन तरी घेऊयाच. गर्दी आहे आज, फुल गर्दी. म्हणजे इथं काहीतरी जत्रेसारखाच माहोल झालाय आज. आतापर्यंत 3 ते 4 वेळा महाकालला आलो, पण आज पहिल्यांदा ही सवारी बघायला मिळते. परंतु गर्दी म्हणजे तुफान गर्दी झाली आहे आज. तरी आपण सकाळीच घेणार आहोत, कारण आता भयानक गर्दी आहे इथं. आणि खूप 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 लोक आलेत, त्यामुळं गर्दी तर झाली. आणि आता त्यामुळं मध्ये थोडा वेळ आहे तर आपण महाकाल लोक इथं कॉरिडॉर तयार केले गेले ते आपण बघणार आहोत. इथं भारतमाता मंदिर आहे.
भारतमातेची एक छान मूर्ती आतमध्ये लावली गेली. भारतमातेचं दर्शन घेऊन आपण ज्योतिर्लिंग आहेत ते सगळे ज्योतिर्लिंग पूर्ण भारतात जिथं जिथं ज्योतिर्लिंग आहेत ते दाखवले. बरोबर भारतमातेच्या मंदिराच्या जवळच इथं पूर्ण केलेलं आहे स्ट्रक्चर उभं. इथं जे कॉरिडॉर बनवलं आहे ना हे कॅमेऱ्यात कॅप्चर करणं खूप अवघड आहे. म्हणजे खरंच इथं या आणि एकदा बघा. खूप छान बनवलं आहे सगळं महालोक. म्हणजे कॅमेऱ्यात तुम्हाला खूप कमी दिसेल. VR बॉक्समधून आपल्याला दर्शन घडवून देत आहेत देवाचं. ते पण आपण ट्राय करतोय. इथं तिकीट काढतोय. तिकीट घेऊन पर पर्सन 150 स्टँडर्डसाठी आणि प्रीमियमसाठी 250 रुपये असे 4K आणि 8K. सुपर पिन आणि हे सुपर प्रीमियम आहे. है भस्म आरती है 8956। इसमें क्या होगा? इसमें आप पंडित जी के साथ रह के भस्म आरती में खड़े रहते हैं हाँ और ये 15 मिनट की रहती है और पूरे मंत्रोच्चारण के साथ रहती है। ओके. VR बॉक्समध्ये थोड़ा बड़ा करो। VR बॉक्समध्ये त्यामध्ये पूर्ण इथलं दर्शन दिलं जाते. स्थान एक दर्शन अनेक असं आहे याच्यामध्ये आतमध्ये सगळं तुमचं दर्शन होतं. एका ठिकाणावर थांबून सगळं दर्शन घेता येते इथून तुम्हाला. हा जो एक्सपिरियन्स आहे ना VR बॉक्सचा हा कॉरिडॉरला इथं आल्यावर तुम्ही एकदा तरी करायचं. एक नंबर एक्सपिरियन्स आहे. म्हणजे तुम्ही चक्क गाभाऱ्यात असता आणि तिथं भस्मारती वगैरे सुरू असते. तो एक्सपिरियन्स आपल्याला घ्यायला मिळतो साक्षात. खूप छान आहे. खूप छान आहे. एकदा खरंच या नक्कीच बघा. तुमचा फोटो काढता का ठिकाणचा? हे मेन गेट आहे. इकडून पण दर्शन घेऊ शकतो. म्हणजे एंट्री करू शकतो. आणि अजून असे 3 गेट आहेत. तर 3 गेटमधून आपण महाकाल लोकमध्ये एंटर करू शकतो. पूर्ण महाकाल लोक फिरायचं म्हटलं तर जवळपास आपल्याला 1-1.5 तास तरी मिनिमम पाहिजे. मिनिमम म्हणजे एवढं मोठं हे आपले मित्र आहेत. म्हणजे चेअरमन साहेबांचे मित्र आहेत. मेघदूत हॉटेलमध्ये म्हणजे ते सगळं बघतात या हॉटेलमध्ये. तर बसलेत ते आपल्याला थोडीफार इन्फॉर्मेशन त्यांच्याकडनं घेऊया. सर मेघदूत होटल के बारे में कुछ बताइए अपने ऑडियंस को थोड़ा. जी नमस्कार सर, मैं होटल मेघदूत का एज ए GM हूँ। अच्छा. हमारे यहाँ पे बाबा महाकाल की असीम कृपा से बाबा के दर्शन करने के लिए बहुत सारे यात्रीगण आते हैं। उनकी सेवा करने में बहुत आनंद भी आता है। और हमारी होटल की 2-4 फैसिलिटीज़ है जो आपको मैं प्रमोट कर बताना चाहता हूँ। हाँ. हमारे यहाँ पे स्विमिंग पूल है, लॉन है, मैरिज गार्डन है और हाँ. मेन है मेघदूत पंजाबी ढाबा जो हमारा होटल की मेन शाख है। हाँ हाँ हाँ. और आप कभी भी आएँ, मेरे नंबर है 9977 695 992। आप एनी टाइम कॉल कर सकते हैं सर। ओके. थँक्यू जय श्री सर. महाकाल। जय श्री महाकाल. जस्ट आता रूमवर पोचलोय. फ्रेश वगैरे झालोय. जेवण वगैरे करून आलोय आम्ही सगळे जरा आज थकलेत. प्रवास पण झाला आणि तिथं आतमध्ये नगर परिक्रमाला थोडं चालावं पण लागलं. गर्दी वगैरे होती. तर नगर परिक्रमा बघितली आपण. महाकालांची पहिली श्रावणातली सवारी. म्हणजे इथं श्रावण आपल्या आधी म्हणजे महाराष्ट्राच्या आधीच 15 दिवस चालू होतं. म्हणजे आजपासूनच इथं श्रावण चालू झालं आहे. आणि पहिली सोमवारची सवारी आज होती ती आपण बघितली. आणि त्यानंतर कॉरिडॉर बघितलं महाकालेश्वरचं. छान असं कॉरिडॉर त्यांनी केलं आहे. आणि त्यानंतर आपण आलो आता रूमवर. उद्या सकाळी पहाटे 5 वाजता आपण महाकालच्या दर्शनासाठी जाणार आहोत. तर भेटूया सकाळी डायरेक्ट महाकालच्या दर्शनासाठी. गुड मॉर्निंग. डे 2. आज आपण फायनली महाकालच्या दर्शनासाठी चाललोय. सर्व रेडी होत आहेत आणि लगेचच आपण आता निघतोय महाकालच्या दर्शनासाठी. ठीक. आता 5 वाजलेत आणि चाललोय आम्ही दर्शनाला. 5चे किती 5:30 झालेत का?
5:30 झाले. शंखद्वार. फोटोग्राफी किंवा व्हिडिओग्राफी आतमध्ये अलाउड नसेल. तर ते प्राकृतिक कुंड आहे. महाकालला सकाळी जो अभिषेक होतो तो पूर्ण या कुंडातल्या पाण्याने होतो. सकाळचा सर्वात पहिला अभिषेक या कुंडातल्या पाण्याने होतो. मंदिर डायरेक्ट आपण मंदिरात पोहोचलो. मेन गुरुजी येते जे रोजचा सकाळचा अभिषेक त्यांच्या हस्ते केला. छान दर्शन झालंय आमचं आता आणि पुढं आलोय दर्शन घेऊन. तर आपण धागा बांधतोय. धागा बांधून घेतोय. छान दर्शन झालंय. धागा वगैरे बांधून घेतलाय. बाकीच्या मंदिरांचं दर्शन घेतलंय. कसं वाटतंय बसशे? कसं दर्शन झालं? सुंदर आणि अप्रतिम दर्शन. जेवढं आपल्याला आतमध्ये घेता येईल शूट करता येईल. मोबाईल खरं तर अलाउड नाहीये पण तरी पण आपण त्यांना विनंती करून मोबाईल अलाउड करून घेतला आणि थोडाफार व्हिडिओ करून घेतलाय आपल्या प्रेक्षकांसाठी. हे जे आपल्या मागे पाहत आहे ते महाकालेश्वरचं मंदिर आहे. आपण जस्ट दर्शन घेऊन बाहेर आलोय. थोडेफार फोटो वगैरे काढून घेतोय. अवघ्या 5 मिनिटात दर्शन घडवून आणणारा एकमेव माणूस. हा मी 3 मिनिटात आत आणि जेवढा वेळ पाहिजे तेवढा वेळ आतमध्ये. म्हणजे हे खरं तर होत नाही तसं. चेअरमन साहेबांमुळे झालंय आपल्याकडनं. तर आपल्यासाठी खास गाडी आली आहे. त्या गाडीत बसून आपण चाललोय. जय श्री महाकाल. तुझं दर्शन झालं किरण? फक्त करू नको, सांग काहीतरी. चेअरमन साहेबांचा नाथ फळा. धन्यवाद. मंडळ आपला आभारी. आता हे कुठे घेऊन चाललेत आपल्याला? कॉरिडॉर. बस का तुला फिरायचं होतं? काल रात्री चालत फिरला, पाय दुखवून घेतले. आज गाडीत लगेच ऐकलं. इथं म्हणजे 100 ग्रॅम 250 ग्रॅम पासून 500 ग्रॅम 1 किलो पर्यंत देखील हा प्रसाद मिळतो. लाडूंचा प्रसाद आहे हा. मंदिराच्या आवारात मिळतो. हा आपण नेण्यासाठी किंवा वाटण्यासाठी घेऊन जातो. बोलण्यात की 12 जा रही है. आम्ही भरपूर प्रसाद घेतलाय. वाटप पण होईल, घरात पण होईल. महाकालचं दर्शन, महाकालचा प्रसाद. बर मंदिरातून बाहेर आलं की असे महाकालच्या कपड्यांचे टी शर्टचे दुकान आहेत. बाकी अजून काय काय प्रसाद वगैरे आपण इथं घेऊ शकतो. थोड्या तर आपण चालू इथं. कहाँ जाएंगे? कहाँ जाएंगे? इधर. ओके. शनिवार के दिन. ओके. चलो आता आम्ही नाश्ता करायला चाललोय खाली. हाताने जर आडा तच प्लेट फुल झाली
आता पुढं काय काय घ्यायचं बरं पोह्यावर टाकण्यासाठी एवढे प्रकार आहेत बघा हे भुजिया घेऊया थोडीशी बुंदी कांदा आणि हे खास इथली चटणी असते मसाला असतो त्यांचा जो पोह्यावर घेतला जातो तर तो पण घेतलाय आपण अजून इथं पुरी भाजी पण बनतीये लाईव्ह ती आपण नंतर घेऊ आधी हे खाऊ पोट भरून नाश्ता झालाय नाश्ता म्हणजे जेवणच केल्यासारखा राडा घातलाय कसं काय झालंय एवढा झालाय काय आवडलं तुला इथे यातलं त्यातल्या त्यात आपल्यासारखे नव्हते थोडा वेगळा फ्लेवर होता असं. इंदोरी पोहे आहेत ते साजूक तुपातली जिलेबी होती हा जिलेबी मस्त ट्राय जिलेबी मस्त आहे आता आला ज्यूस तर दर्शन वगैरे झालं मस्त दर्शन झालं सकाळी सकाळीच महाकालांचं दर्शन झालं नंतर हॉटेलवर येऊन नाश्ता वगैरे छान मस्त पोट भरून अक्षरशः झालाय आणि त्यानंतर थोडी आम्ही झोप पण घेतली 1 तासाभराची आणि आता त्यानंतर थोड्या वेळात आम्ही चेकआउट करून निघतोय पुण्याच्या दिशेने चलो वेळ आली आहे निघायची बाय बाय उज्जैन नक्कीच येऊ नंतर जय श्री महाकाल